ज्या माणसांना आम्ही सपोर्ट केला ते तर त्यांचं आम्हाला एकदम शून्य समजलं, पण आज आम्हाला रुस्तमनी करून दिलं वापस. तर नमस्कार मंडळी, जय खानदेश. बरं नमस्कार नमस्कार. बरं मामा नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय सांगणार आपल्या रुस्तम बद्दल? रुस्तमचं कसं आहे, रुस्तमला जेवढं सांगितलं तेवढं आम्हाला कमीच आहे. हा हा कारण आमचा 3 ते 4 वर्षापासून संघर्ष चालू होता. हा हा कारण युट्यूब जर म्हणल्यावर आम्ही जर गेलो हा. तर मित्रांच्या गाडी मागं काही बी झालं तर 100-200 खर्च करू, ते पेट्रोल पाण्याचा काही विषय होता नाही. पण आम्हाला कधीतरी गट गावत होता, बरोबर. कधी गुलाल गावत होता. हा, पण लोकांसाठी आम्ही संघर्ष खूप केला. हा. पण रुस्तमनी आम्हाला इतकं दिलं की या बैलगाडा क्षेत्रात आम्हाला कोणी ओळखत होतं. नाही का? ज्या माणसांना आम्ही सपोर्ट केला ते तर त्यांचं आम्हाला एकदम शून्य समजलं, पण आज आम्हाला रुस्तमनी करून दिलं. वापस जसं तसं नाव हो. करून दिलं. हा कारण त्यासाठी आम्हाला समज आहे. बरोबर. पण या नांदात आमचं एकदम बरं आता बघू शकता मित्रांनो, मामांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झालेले आहेत. कारण ते 2014 ते 15 म्हणजे त्याच्या अगोदरपासून ते बैलगाडी क्षेत्रात आहेत. परंतु जेव्हा त्यांचा बबल्या म्हणून बैल होता तो पडायला लागला, तेव्हापासून त्यांनी या नादात एकदम चिकाटी धरली आणि बबल्यामुळं त्यांचं नाव पूर्ण बैलगाडा क्षेत्रात टॉपला चालायला लागलं. बरं आता तुम्ही सांगताय की आम्ही भरपूर संघर्ष केलाय. बरं संघर्षाबद्दल काय सांगणार? संघर्षाबद्दल इतकं आहे की ते बोलण्यापेक्षा बी अवघड आहे. मग हा हा पण कसं आहे, त्याने आम्हाला कमी दिवसात खूप जाऊन दिलं. कारण आमचे 2023 मध्ये बी बैल वासरू पडत होते, हा पण त्या टायमाला 4 फेरे, कधी 3 फेरे, असं 5 फेरे पडत होते. बरोबर नाही तर हा संघर्ष गुलाला आमचा 2025 मध्ये संपून गेला असता. बरोबर. पण आम्हाला त्या टायमाला बॅटलॉग होता नाही. हा आता कसं आहे, सर्व रुस्तमने आम्हाला त्यांनी ज्या टायमाला आणि एक त्याचा एक काळ होता हा की जन्माला आल्यानंतर 2 महिन्यानंतर सुरुवातीला लंपी होती हा. आणि या लंपी आजारावर त्या टायमाला निधन न होतं. बरोबर. पण ते आम्हाला भगवंताची कृपा होती, आम्हाला या मारुती महाराज साथ होती. हा तर त्याच्यामुळे त्या टायमाला बंटी डॉक्टर चाळीसगावचे आहे ना, हा हा त्यांनी आम्हाला खूप बैलाला यश दिलं हा. आणि तिथून आमचं एकदमच म्हणजे तुम्हाला पण समजलं की 2 महिन्याचं असताना तुम्हाला समजलं असेल की वासरू टॉपला टॉपला होतच. पण त्या टायमाला लंपीने घात केला होता आमचावाला हा हा की कमसे कम 20 ते 25 मिनिटं वासरू मेलेल्या बॉस म्हणून आम्ही सोडून दिलं होतं. बरोबर बरोबर. पण त्या टायमाला आम्हाला भगवंताने काहीतरी दावलं मग की डॉक्टर ते बंटी साहेब आले आणि हा. त्यांना आम्ही दावल्यानंतर म्हणजे रुस्तमनी पण तुमच्या मेहनतीची जाण ठेवलेली फुल दिलं की त्या टायमात. त्याच्यामुळे आम्हाला डोळ्यात आज बी आसरू येतात. असं आहे का? हा. बरं याचे फायनल 1 नंबर किती आहे? 1 नंबर सलग 2 झालेले, एक सिरस म्हणेल झाला हा. नाच्यामध्ये हा आणि काल 1 नंबर. बरोबर. नाही तर मग गिरडला फर्स्ट टाइम पहिलाच गुलाल गिरडला होता. हा कारण फायनल नाही झाली होती, कारण 3 फेऱ्यात मैदान पण 2 फेऱ्या झाल्या, आंध्र पडून गेलं होतं. हा. तर घरची गाडी होती आमची वाली, चेतक आणि रुस्तमची गाडी होती. म्हणजे घरचीच गाडी हो. पळवली. हा. तर बघू शकता मित्रांनो, घरचा सट त्यांनी पळवलेला होता आणि रुस्तमचे फायनल म्हणजे भरपूर झालेले आहेत. आणि बिनजोडचा काय विषय आहे? बिनजोडला तर मग विषयच नाही, गाडीच पडलेली नाही. नाही का? नाही, हा हा. कारण गाडी आतून आल्यानंतर सांगायची नाही, 3 फेऱ्याला बी नाही आणि बिनजोडला बी नाही. बिनजोडला ज्या टायमाला आम्ही काढला ना, आम्हाला त्याने कष्ट बी घेऊ दिले नाही. बरोबर हा रस्ता आहे, या रस्त्याला 2 फेरे काढले आणि आम्ही डायरेक्ट मैदानात आणला त्याला. बरोबर आणि त्याचं एकच वैशिष्ट्य की हा रस्ता आहे, पण इथं सुटलं म्हणजे आपल्याला झेंडी. हा बरोबर विषय त्यांनी इद्रापणा कधीच केला नाही. बरोबर. आणि सुट्टीला असं 4-5 टाप लावून हा विषय कुठंच घेतला नाही त्यांनी. एकटा मी तर काही जास्त राहतच नाही, कारण मी सर्व नियोजन फोनवर लावतो. हा हा कुठला आणि कुठला वर सोडून द्यायला त्याला काही विषय नाही. बरोबर. सुट्टीला एकदम शांत. हा. आता सध्या महेश पटेल बाज हो, बाईचे महेश पाटील बाळची सुट्टी करतात. सुट्टी करताय. हो, बरं आता याचं नियोजन वगैरे कोण करतं? स्वतः मालक बी करतो ना, आलं तर माझ्या पद्धत. पण मला एक कॉल करतो की मामा हा बैल टाकायचं टाकू, हा टाका, विषय नाही. आपल्या बोलण्यावर करून घेतो तो. बरोबर. म्हणजे हा घरच्याच गायचं तुमचा हो, बैल? घरच्या गाईचं. असं आहे. बरं याच्या अगोदर कधी घडला होता तुमच्या जवळ घरच्या गायचं? मग सांग, नाही, घरच्या घरच्या गाईचं नाही झाला. घरच्या गायचं नाही. नाही. तर बघू शकता मित्रांनो, घरच्या गायचा त्यांच्याजवळ अजून घडलेला नाही. हा एकच बैल घडला आपला रुस्तम. आणि बरं त्याची माय वगैरे कुठे आहे? आहे ना, जाऊन द्या ना. बघू शकता मित्रांनो, त्याची आई तीच आहे, आपली दौडी किल्लार. बरं त्याच्या जवळची वासरी आहे का? त्याची बहीण आहे ती. बहीण आहे का? हा हा. असं आहे. मग आता रुस्तम किती महिन्याचा असेल तरी? 34 महिने. 34 महिन्याचा आहे. तर बघू शकता 34 महिन्याचं वासरू आहे. माप बघू शकता, एकदम मोठं माप आहे. आणि रुस्तम जर मैदानात आला तर कोणीच सांगायचं नाही की याची गाडी मी मारणार आहे असं. कारण कालच त्यांनी दाखवून दिलेलं आहे, गट आणि सेमी आणि फायनल तिघं पण फुल अंतरात टाकलेले आहेत. बरं काय वाटत होतं कालच्या मैदानात? कालच्या महिन्यात काय नाही, वाटायचा विषय असा की गुलाल व्हावा. बरोबर. आम्ही जातो बी ना कधी बी, गुलालच फक्त, नंबरचा नंबरच्या विषय आशेने घेत नाही आम्ही, गुलाल. फक्त गुलाल.
नंबराचं काही घेणं. ते नंबराचं काही आम्ही कुठं नंबर म्हणून जातच नाही, फक्त गुलाल आम्हाला फक्त गुलाल बस भेटावा, भरपूर बस. झाला आमचा वाला. तो मग शेवटचा असो का पहिला असो काही घेणं देणं नाही आम्हाला. तर बघू शकता मित्रांनो, यांचा इतका सर्व राळा असून तर हा नाद म्हणजे कसा, म्हणजे तुमच्या डोक्यात कसा आला की आपण हा नाद केला पाहिजे? मामाला नांद होता, मामामुळे आम्हाला नांद लागला. मामामुळे मामा लागला. बरोबर मैदानात जायचो. हा, हा, बस मामा पहिले ड्रायव्हर होते, हा, हा. त्यांनी सोडली ड्रायव्हर की मला ड्रायव्हर मामांनीच बनवलं. असं आहे का? हा, हा. तर बघू मग शकता आता मित्रांनो, रुस्तमची गाडी मी स्वतः जाणतो. म्हणजे स्वतः ड्रायव्हर. स्वतः. तर बघू शकता मित्रांनो, स्वतः ड्रायव्हर आहेत ते. आणि फक्त रुस्तमचीच गाडी काय असो मित्रा नाही, वगैरेची? मित्राची असली तरच. आणि हा. पैसे आजपर्यंत कोणी खूप सांगून कुठून द्यावा नाही, हा, हा. की वायदी रुस्तमचे नाही. मालक आणि सोनू पाटील खेर्डेकर हा. यांनी गाडी हाणली बा आमची, आणि हा. कधी 10 रुपये मागितले बा, बरोबर. कधीच नाही. पुकारू बी देत नाही आणि आम्ही कोणाला. पैसे पुकारले बी तरी आतापर्यंत रुस्तमचे 10-15 ज्या फायनल असतील, हा, हा. विचारून घ्यावा त्या मालकांना, जितकं बैल पळायला पैरे करी त्यांना, हा. की रुस्तमच्या मालकांना, सोनू पाटील ड्रायव्हरला तुम्ही पैसे पुकारले, पण त्या माणसाने तुमच्याकडून पैसे मागितले बा. बरोबर. म्हणजे 1 रुपयाही मागायचा विषय आलेला नाही. तर बघू शकता मित्रांनो, स्वतः तर ड्रायव्हर लोकांना आहे. एवढंच सांगतो आम्ही की आमच्या रुस्तम गुलालात राहावा एवढाच आशीर्वाद बस. द्या. हा, हा. पैसे आमच्याकडे भरपूर आहे, पैशाची गरज नाही. बरोबर. कारण बरं. की हा फक्त नाद म्हणून आहे, पैसे कमवण्यासाठी नाही नाही आपण. का? हा, बरं, तुम्ही इतका राडा आहे, मग ह्या नाद जोपर्यंत प्रयत्न कसा करता? नाद आहे तर नाद, ज्याला आवड आहे त्याला सवड आहे, ज्याला सवड नाही त्याला आवड बी नाहीये, बरोबर, असा बरोबर. विषय आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, यांनी एकदम भारी सांगितलं. ज्याला नाद आहे त्याला टाइम आहे, त्याच्याजवळ टाइम आहे. ज्याला नाद नाही त्याच्याजवळ टाइम नाही. तर आता रुस्तमकडे बघितल्यावर काय वाटतं आजच्या आनंद हिशोबाला? वाटतो. नुसतं आज नाही, आज गुलाल म्हणून नाही, तो नाही बी पळाला असता ना हा, तरी हा. आनंद झाला असता. असं आहे का? म्हणजे काय विषय त्याच्या मागचं? त्याच्या मागचं म्हणजे त्याचं लहानपण होतं का, हा. ज्यावेळेस त्या लंपी आजार झाला, हा. त्यावेळेस अक्षरशः त्याला म्हणजे मेल्यावर सोडून दिलं होतं आम्ही, असं आहे का? मेल्यावर सोडून दिलं होतं. हा, हा. भगवानची कृपा, रात्री डायरेक्ट बेशुद्ध पडला होता तो. हा. गोळ्या औषध काय ते टॉनिक वगैरे दिलं त्याला, डॉक्टरांनी जे सांगितलं होतं ते लिव्हर टॉनिक वगैरे असं तसं. हा. आणि नंतर मग सकाळ उठून पाहिलं तर गाईचं दूध पित होतं. असं आहे, म्हणजे रात्रीमध्येच फरक पडला. हा, रात्रीमध्ये. असं आहे. बरं मुकेश दादा, आपल्या बैलाला काय संघर्ष झाला रुस्तमला? संघर्ष असा झाला की तो, कारण आम्ही बी कष्ट म्हणल्यावर की त्याला असं नाहीये की याला हे पाहिजे बुवा, त्याने जे मागितलं ते आम्ही त्याला दिलंच. हा, हा. आणि त्या संघर्षाचा फायदा आम्हाला त्याने कधी पण दिला, बरोबर. नाराज आजपर्यंत आजपर्यंत केलं नाही. आजपर्यंत केलं नाही. नाही. आम्ही मागच्या वर्षी 1 फेब्रुवारीला पहिलं मैदान पडलं होतं. मला सोनूचा फोन आला, म्हणे मामा आपल्याला रुस्तम उतरवायचं आहे. हा, म्हटलं कार बैल, म्हणे सांगवीचा कराय. हम्म. सांगवीचा बैल होता घोड्या गाडीतला. हा, हा. म्हटलं पाय इच्छा. आणि त्या दिवशी मी स्वतः हा, हा. छाती लावून 1100 फूटचा पल्ला होता, हा. छाती लावून, आणि मागे 7 पोरं टापायला पकडून पाठीच दावायला घेऊन गेलतो, छाती हा. लावून. छातीला लावून. छाती लावून काय बोललो सोनू, मामा पाणी आणतो प्यायला. म्हणतो पाणी नको, पाणी आलं तर माझा जीव चालला जाईल म्हटलं. बरोबर. कारण अंगात इतकं थरक झालं होतं. त्या दिवशी 2 नंबर गाडी उतरली, त्या दिवशी सांगून दिलं सोनूला फक्त इथून 2 महिने थांबव, बिंजोला वासर उतरव. बरोबर. तिथून आणला आणि गुलाल काढला. तर गुलाल आजपर्यंत आम्हाला संपला नाही, संपू बी देणार नाही. आमची नाही का? एवढी इच्छा आहे त्याच्यावर. तर बघू शकता मित्रांनो, एकदम अंग पूर्ण क्लिअर आहे. बघा रुस्तमकडे या बरं कॅमेरा. तर रुस्तम बघू शकता आजही एकदम म्हणजे फ्रेश आहे. काल 3ही फेरे अंतरात पळालेला आहे, तरी आज बैल एकदम फ्रेश आहे. आणि त्याचं जे पळणं आहे त्याच्याबद्दल काय सांगणार? गतीचा विषय काय सांगणार त्याचा? गतीचा बादशाह तुम्ही इथं बघितलाय रुस्तम. नाही, आम्ही बघितलंय, पण प्रेक्षकांना सांगा. प्रेक्षकांना काय- गती प्रेक्षकांनी वाढवायचं काम बघितलंय, झालं तेच नाही. सांगितलं आम्ही आम्हाला. हा, हा. मी तर स्वतः आजपर्यंत रुस्तमला पळताना बघितलं नाही, नाही का? कारण की मी माझ्यासोबत दुसरी गाडीच कोणी आणत नाही रुस्तम. हा, बरोबर बरोबर. ड्रायव्हरच तुम्ही आहेत. हा, driver. बरं त्यांच्याजवळ माहिती द्या. बरं दादा, आता रुस्तम तुम्ही बघताय हो. आणि कालही बघितला, हो. काय फरक वाटतोय? रुस्तमचं त्याच्यात काहीच फरक नाही. हा? नाही का? तुम्ही आज जरी पळवला हा, तरी हा. तीच दहशत राहील त्याची, बरोबर. रुस्तमची. हा, हा. बरं आता रुस्तम म्हणजे 1 नंबरचा मानकरी झाला. हो. हो. आणि आपला सोनालीताई बोराडे यांच्या एक्कामध्ये आपण पळवला होता, हो. त्याच्याबद्दलही सांगा. कारण तेव्हा आशा तर तुम्हाला होतीच, कारण आजोबाहून त्यांनी पण मला सांगितलं होतं की गाडी 1 नंबर करणार. गटमध्ये सुटला तेव्हाच त्यांनी सांगून दिलं की गाडी आज 1 नंबर करणार. नाही, गटाच्या अगोदर सांगितलं होतं आम्ही हा तुम्हाला. ना, गाडी गटाच्या जेव्हा अगोदर खाली सांगितलं. झोपायला आलतो आम्ही, हा, हा. त्यावेळेस सांगितलं होतं बरोबर. गाडी आज 1 नंबर करणार म्हणून. हा, हा. आणि ते आपल्या रुस्तमनी आणि एक्कानी करून सिद्ध दाखवलं. करून दाखवलं. बरोबर. असं तर बघू शकता मित्रांनो, नियोजन जर म्हटलं तर याला नियोजन म्हणतात. कारण त्यांनी गटाच्या म्हणजे जुपायच्या अगोदरच मला बोलली होती की आपला रुस्तम आणि एक्का 1 नंबर करणार का, तर करणार. आणि खरंच त्यांनी करून दाखवलं. बरं आता याचं पुढचं नियोजन वगैरे कसं राहील? याचं पुढचं नियोजन आपलं रुस्तमचं नियोजन होईल. हा, हा. आपले
सचिन पाटील हा हा त्यांच्या बैलामध्ये होईल नियोजन. बरोबर. म्हणजे त्यांचा कुठला बैल आहे? शिवा. बघू शकता मित्रांनो, समालोचक सचिन पाटील यांचा शिवामध्ये रुस्तमचं नियोजन होईल 15 तारखेचं आहे ना? हो 15 तारीख. 15 तारखेचं नियोजन झालेलं आहे. बरं मुकेश दादा, तुम्ही माहिती घ्या. आता तुम्ही रुस्तम बघताय एकदम फ्रेश आहे. हो. आणि आज जर काढला तर काय विषय राहील त्याचा? आज बी 3 नाही, ती दहशत आहे पण हा. 3 नाही. मी 10 फेरे बी सांगितलं, हा हा 10 बैल बदलून, तरी बी तोंड काढून पडणार ही. त्याच्यावर फुल 100% गॅरंटी. बरोबर. म्हणजे आजपर्यंत त्याने कुठल्याच बैलासोबत असा मी माघार तर आलेला नाही, मी नाही. साताऱ्यावाल्यांना चॅलेंज केलं होतं. हा, आमचे हा. मित्र आहे इकडे बुलढाणा शेडचे, ते जावेद दूरकरी, काल नाच्याच्या गाडीने त्यांना हा, नेलं हा. होतं मी. त्यांनी सांगितलं होतं मला एक वेळी की आमच्या बैलाला तोंड काढायचं. ज्या दिवशी बैल तोंड काढून पळाला त्या दिवशी मी बैल सोडून दिला अड्ड्यात. हा, हा. बरं याला मागणीचा विषय आला असेल ना मग आला काही? होता मागणी सुरुवातला, जर बिनजोडचा काळ गाजवल्यानंतर त्याला 15-51 मागला होता. हा, हा. पण त्याला सोनू पाटील म्हणे आम्हाला वासरू द्यायचं नाही. बरोबर. त्यानंतर फोनवर बी ऑफर आली होती, म्हणता आम्हाला वासरू दे. 21-11 करून दिली होती, हा, हा. आम्ही वासरू दिलं नाही. बरं मी जसं की ऐकलं की वासरू 18 लाखाला मागितलं होतं, तेव्हा सोनू भाऊंनी की सांगितलं आमचं फक्त 18 लाखाचं शेणच विकलं जाईल बा. बघून घ्या तुम्ही डोळ्यासमोर पाहून घ्या, हा, तुम्ही जाऊन द्या लागलं लोकांना, डोळ्यासमोर जाऊन द्या लागले असते. डोळ्यासमोर बघू आहे. शकता मित्रांनो, डोळ्यासमोर म्हणजे आपण खोटं तुम्ही बोलत पसारा नाही. असं. जाऊ दे, आपलं असं त्यांनी नाही. खरंच. बोलत नाही. ते यांचा इतका राडा असल्यामुळे शेण बघू शकता दरवर्षीचं किती शेण जात असेल तरी. 80 ते 70 टॉर्ली. असं आहे का? म्हणजे कितीचा बजेट असेल? करा तुम्ही 6-7 हिशोब हजार करा रुपये तुम्ही प्रमाणे. 7,000 रुपये प्रमाणे 7,000 ठरले आमच्या. हो, रुपयाप्रमाणे. ते बी हा, हा. रावण्या करतो लोक आमच्यावाले, असं आहे का? काठवाले. हो, हा, हा. तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे रुस्तमला विकायचा विषय नाही. विषय नाही. फक्त घरी बांधून राहिला तर चालेल. साताऱ्याच्या त्या मॅडम आहे उर्मिलाताई, हा, हा. त्यांनी आपल्या जवळ नाही पण आपल्या चाळीसगाव मधलेच माणसं, नाव नाही घेत त्यांचं बाईट मध्ये, हा, हा. त्यांनी आपल्या जवळ ऑफर केली होती. इथं येऊन आपण जसं बसलो इथं हा, हा. चहा पिऊन गेले. हा. 51 लाख रुपये केले होते, शेवट 61 लाख रुपये केलेले. हा. बैल दिलेला नाही आपण. नाही का? म्हणजे पैशाची किंमत नाही. पैशाची किंमत पैसा भरपूर आहे, फक्त नावासाठी चाललेलं आहे. नावासाठी बस. असं आहे. तर बघू शकता मित्रांनो, पैशाला यांनी 1 रुपये ही किंमत दिलेली नाही, कारण त्यांनी तो समोरच्याला शब्दच दिला होता की आम्ही 18 लाखाचं दरवर्षाला शेण विकतो बा. हो, तुम्ही शेण वगैरे, आणि त्यांचा राडा बघू शकता. बरं आता तुमचा साईड बिझनेस काय तेही सांगून द्या. दूध व्यवसाय, दुधाचा व्यवसाय आहे, शेती. ट्रॅक्टर आहे 2, हा. एक आहे तर एक बाहेर आहे अजून. हा, हा. ट्रॅक्टर, शेती आपल्याकडे 10-15 एकर, बाग आहेत ती पण हा, हा. बघू शकता तुम्ही. मागं बी शेती हा, आहे. हा. इकडे गावाच्या ज्या कोपऱ्यात चौफेर शेती आहे आपल्याला. म्हणजे चौपेर शेती. शेती आहे. तर बघू शकता मित्रांनो, आणि करणार आहे किती जण आहेत तुम्ही? तर लहान भाऊ आहे हा हा, हा. मोनू पाटील हा. आणि वडील. तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे माणसं लावायचं काम आलेलं नाहीये, फक्त 3 ते 4 जण पूर्ण शेती वगैरे बघून बैलगाड्याचा नाद करता येते, नाही का? बरं मुकेश दादा, आता तुम्ही इथपर्यंत आले कशासाठी आले ते? हा कसं आहे ते, बैलच त्यांचा आहे पहिलंच तो. असं विषय नाही की रुस्तम सोनू पाटीलचा बास म्हणून. हा, हा. त्याच्या मागे दादा मामाचं नाव आहेच. असं आहे. हो, हा, हा. आहे म्हणजे आहे, कुठं बी आहे. बरोबर. सायगावमध्ये मी घुसून तर विचारतं मला, काय बापा रुस्तमचं काय झालं, हा, हा. आज नंबर झाला. म्हणजे मामा खंबीर, तिथं विषय गंभीर आहे. गंभीर. असं. जसं बकासूरचं नियोजन हा, हा. ते मामाला होता, हा, तसं हा. रुस्तमचं नियोजन दादा मामा. मी दादा मामाला. हा, मी बरोबर. खोटं बोलत न नाही, जास्त दिसता. कमून मी अड्ड्यावर ना नसतो. हा, हा. अड्ड्यावर. मी लाईव्ह वर सांगून देतो की गाडी कुठल्या बाजूला आली आणि तू अशा पद्धतीने गाडी, आणि काल बी 1 नंबरला त्याच्या समोर सांगतोय मी, 1 नंबरला म्हणे मामा 1 नंबरचा असाल तर ब्याव नको, रुस्तम पब्लिकने टाक आणि त्याला खालून ठोकत घेऊन जाय म्हटलं, बरोबर. आणि गाडी बसली. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे मामाचं जे नियोजन आहे एकदम परफेक्ट नियोजन आहे, करेक्ट कार्यक्रम असतो. हो. हो. आणि आजूभाऊ यांची तुम्हाला एक खंबीर साथ लागली. ते आजूभाऊ काय सांगणार आपल्या रुस्तम बद्दल? त्यांनी तुमचं नियोजन लावलं आणि तुमचा मान ठेवला रुस्तमने, काय सांगणार? रुस्तमचं सांगायचं म्हणजे 40 मध्ये माझ्या हिशोबानं हा, हा. त्याला बैल तर पुरणारच नाही. हा. आणि त्याला ज्या दिवशी बैल पुरण त्या दिवशी बिगर गुलालाचा रुस्तम जाणार नाही बरोबर. कोणत्या पण मैदानात. हा, हा. तुम्ही किती बी मोठ्या मैदानात आणा, हा, हा. बिगर गुलालाचा रुस्तम कधीच जाणार नाही. नाही का? पण आता कमी पाळणारे पण बैल आहे, हा, हा. मग कसं आहे, सोनूभाऊचं नाराज नाही करीत ते कोणाला. बरोबर. संबंध आपण सगळ्यात जास्त या क्षेत्रात संबंध असतो. टिकवते ते. बघू शकता मी फक्त आता आम्ही फोन केला, हा, हा. अंधारेच्या मैदानाला भेटले ते तळेगावच्या, का आम्हाला एकामध्ये बैल द्या. बैल कमी पळवतो जास्त पळवतो काहीच विचारलं नाही. विचारत नाही. नाही का? ते काय म्हणले आपण पायरा फिक्स करून घेऊ म्हणे. तर पायरा फिक्स केला, मी त्यांना गॅरंटी होती का म्हणलं 1 नंबर आपली गाडी करीन आणि खरंच कर 1 नंबर बरोबर. केला. एकच नंबर केला त्यांनी. आता तुम्हाला मी काल गाडी झोपायच्या आधी सांगितलं होतं का गाडी आमची 1 नंबर करीन म्हणजे बरोबर. करीन, आणि त्यांनी करून दाखवलं. आणि ते बरं, तुमचा मान ठेवला त्यांनी. मग काय नाहीतर- मान ठेवला?
रुस्तमनं एक्क्यानं मान ठेवला. असं म्हणजे बघू शकता मित्र, कोणी जर सांगून एक नंबर करू शकत नाही. आणि यांच्याच मोठ्या भावाने सांगितलं होतं की की मी एकाला महिन्याच्या आत गुलालात टाकणार. तर एका महिन्यात नाही, फक्त 15 दिवसाच्या आत गुलालात गेला होता आणि महिना होत नाही तेवढ्यात एक नंबर केला त्याने. बरं, तुमच्या मोठ्या भावाबद्दल काय सांगणार? माझ्या मोठ्या भावाचा शब्द आहे, कधीच खाली जात नाही. नाही का? नाही. हा, हा. तर बघू शकता एकदम त्यांचा राडा आणि विजूभाऊचा शब्द. विजूभाऊ मला बोलले होते की अमित पाटलाचा शब्द आणि माझा शब्द एकच आहे म्हणे. काय सांगणार त्यांचा आणि त्यांचा नाताचा विषय काय आहे? नात्याचा अमित दादा कसगाव पट्टीला आलते. हा, हा. सरकारची गाडी लागली होती तर सरकार त्यांना पब्लिकनं पाहताना पटला होता. तर आपलं नियोजन अमित दादानंच केलं तर पुशेगावचं, तर तिथं नंबर झाला. बरोबर. म्हणजे तेव्हापासून तुमचा संबंध झाला. हा. बघू शकता मित्रांनो, करगाव पट्टीला त्यांनी बिनजोड खेळलेली होती आणि तेव्हापासून विजूदादाचा आजूभाऊचा यांचं संबंध चांगले जुळलेले आहेत. आणि आता रुस्तमचं वरचं नियोजन काय आहे मामा? आता जसं सोनू पाटील करेल तसं, जसं बैल पाहून किंवा नाही नाही, वरती जाईल का? साताऱ्याचं चालू आहे तिकडे नियोजन थोडं. हा, हा. आता समजा साताऱ्याचं नियोजन एक आहे. 21 जूनला म्हणजे पेडगावला बैल काढणार आहे. बरोबर बरोबर. काढणार आहे आणि खट नियोजन काढणार आहे सहसा करून आम्ही आहे ना 21 जूनला. मानाचेच मैदान करू. हा, हा. कारण की तिकडे जाऊन आपल्याकडचे जे बैल जातात हा, हा. ते बैल जाऊन बैल पळून ते बैल विकण्यासाठी जातात किंवा मागणी येईल त्यासाठी. आम्हाला त्या बरोबर. गोष्टीचा आपल्याला विषय नाही. पहिला विषय आपल्याला बैल विकायचा नाही. आपल्याला हिंद केसरी बनवा. हा, फक्त आपल्याला मानाच्या मैदानासाठी. हा, हा. त्यासाठी बैल. 21 जूनला फिक्स जाणार आहे बैल. हा, हिंद केसरी बनवेल. बनविल रुस्तमला लाईफ मध्ये एक सवा हिंद केसरी बनवेलच. असं आहे. शब्द आहे आपला. हा, हा. तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे त्यांची आता रुस्तमला फक्त हिंद केसरी बनवायचं म्हणजे त्यांनी आता ठरवलेलं आहे आणि ते 100% रुस्तम करून दाखवेल. बरोबर. बरं, आता रुस्तमच्या शरीराबद्दल काय सांगणार? चला रुस्तमकडे या. रुस्तमचं आपण माप बघितलं तर काय सांगणार या मापाबद्दल? शरीराबद्दल विषय असा आहे तो, हा, हा. रुस्तम खाय प्यायला खूप आहे. हा, हा. म्हणजे खायला एवढं आहे नाही. नाही का? मनाला पट्ट थोडंच खातो फक्त. हा, हा. पटल तेवढंच आहे. बरोबर एकदम नॉर्मल. हा. आणि अंगात करण भरपूर, तुम्ही तो पाहिलं. बरोबर आणि- रुस्तम इतका इद्रा बैल आपल्या अड्ड्यात कोणता नाही. बरोबर. सुट्टीला शांत आहे, पण बैल घरी असं नाही की बैल दमवतो बसो, पण खाय प्यायला खूप आहे. म्हणजे खायला जास्त नखरे वगैरे नाही, आहेत खूप त्याचे. नखरे. बरं, याला किराई वगैरे काय चालते? तिला काय आपल्या उडदाच जा, आणि अजून? खोबरं आहे, हा, हा. खारीक आहे, गावरान तूप आहे. रोजचं रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी. तर संध्याकाळी. बघू शकता गव्हाचं मित्रांनो, पीठ आहे, हा. मका भरडा आहे, पूर्ण मिक्स करून. पूर्ण टोटल मिक्स Mix करून ये. करून. तर बघू शकता मित्रांनो, आणि असे असं नाही की इतकंच का नाही. हा, हा. रुस्तम खायला नॉर्मलच खातो. त्याच्यामुळे 1 थोडं ते 1.5 किलो. फक्त पोटाला हा. भर म्हणून आणि किती आणि रुस्तम तगारीमध्ये किंवा आपण ते खात- बकेट वगैरे खात ठेवतो, नाही. त्यात हा. खात नाही. तोंडात भरवूनच खावं लागतं, जसं लहान मुलांना हा, हा. खावं म्हणजे हाताने चारावं लागतं त्याला. हाताने चालवलं. बरं, याचा स्वभाव वगैरे कसा आहे इथं गोठ्यावर? एकदम छान. शांत आहे. म्हणजे एका मारायचा दारावर काही विषय नाही. एका तुम्ही पाहिला आता एका एकाच दारावर दारावर. हा ना, एका जार आपण शूटिंग केलेली आहे मित्रांनो. ती हा. शूटिंग आपल्या युट्यूब चॅनलवर येईल. बरं राजू, इकडे आण तुम्ही. भाऊ इकडे या. तर बघू शकता, जर अशी सर्व बैलगाडा प्रेमींची साथ जर राहिली रुस्तमला, तर नक्कीच आपला रुस्तम हिंद केसरी होणार का? तर होणारच. कारण त्याची गती, म्हणजे मी फक्त त्याचं नावच ऐकलं होतं अगोदर, परंतु जेव्हा मी मैदानात त्याची गती गती बघितली तेव्हा मी त्याचा फॅन झालेलो आहे. कारण गट आणि सेमी फायनल तिघही अंतरात काढलेले आहेत आणि तेव्हा आनंद काय होता? आनंद भरपूर होता. असं आहे. माझ्यापेक्षा शेटला जास्त आनंद होता. असं आई आहे. सोडून त्यांना. हा, हा. कारण त्यांनी नियोजन आखलं होतं म्हणल्यावर त्यांना आनंदच राहणार आहे. मेन नियोजन मुजित पैलवान गोंडगावकर हा, हा. आणि अन्सार मन्यार गोंडगावकर. हा, हा. बरं, आता म्हणजे त्यांच्याबद्दल सांगा. कारण प्रत्येक जे गाडा मालक आहेत, रुस्तम ते प्रत्येक गोरगरीब गाडा मालकांना साथ देतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव निघतं. त्यांच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? त्यांच्यामुळेच 1 नंबर झाला काल. असं आहे का? हा, हा. बैलगाडा क्षेत्रात बैल किती पळून चालत नाही, बरोबर. ड्रायव्हर किती बी गाडी आणून चालत नाही. हा. मेन विषय सुट्टी. बरोबर. सुट्टी मेकर. सुट्टी मेकर म्हणजे 50% योगदान आहे सुट्टी मेकर. बरोबर. 50%. सुट्टी मेकरने जर एकदम व्यवस्थित सुट्टी केली तर एक्क्याची त्यांनी केली, रुस्तमचे आपले महेश पाटील बाग हा, यांनी केली. असं म्हणजे आता तुम्ही रुस्तमवर दुसरा ड्रायव्हर बसवायचा काही विषय? नाही. दुसरा म्हणजे आपण आता बघा आपल्या ज्या खानदेश फक्त भागात इतक्या दिवसात हा. फक्त भाऊसाहेब धनगर यांनी भाऊसाहेब त्यांनी एक वेळ आणली होती फायर गाडी. हा, बापूजी बाबा आणि त्या दिवशी आपल्या शिवनीच्या मैदानाला शिवनीच्या मैदानाला बापूजी वर. बापूजींनी तिथे बी गाडी फायनल. तेव्हापासून पुढे तुम्ही जाणार तिथे. गाडी म्हणजे असं कंटिन्यू पाहून त्या मैदानात मी नव्हतो. हा,
त्याच्यामुळे मामा त्यांनी घेऊन आणली. गेले. मी स्वतः घेऊन हा. गेलो. तर बघू शकता मित्रांनो त्या दिवशी बी रुस्तमचं म्हणजे माप- कम से कम अर्धा किलोमीटर गाडी थांबली होती आमच्यावाली हा आणि पुढं ते बी निकालात बैल गाडी- पडला होता. माऊली बैल पडला होता आणि त्या पडला. दिवशी नंबर केला असता आम्ही. असं आहे. हो बैल पडल्यानंतर त्याच्या शरीराला लागलं आणि दुखापत झाली त्याच्यावाली. माऊली. त्याच्यामुळे माऊलीची. गाडी नंबरात बसली नाही. नंबर नाही नाही, नंबर तीन गुलाब का तो चार 4 नंबर नंबर झाला त्या केला. दिवशी हा. पण नंबर केला असता त्या दिवशी फुल गॅरंटी होती. बरोबर म्हणजे बघू शकता मित्रांनो 2 ते 3-4 किलोमीटर ती गाडी पळत गेली होती. जर गाडी सुटली नसती हातातून तर एक नंबर केला होता. नंबर टांग्या झाला 2 टांग्या नंबर केला असता असता. ती असं आहे. पब्लिकला असून. हा, हा. हो. पब्लिकला गाडी हो पब्लिकला आली तर फायनल होती. तरी पण. बघू शकता कालही पब्लिकलाच गाडी होती तरी त्याने 1 नंबर करून दाखवला आणि त्या दिवशी 1 नंबर केला असता परंतु त्याचं नशीब नशीब. असं. चला धन्यवाद. आपल्या रुस्तमला असंच फायनल मध्ये जावत राहो आणि आपल्या खानदेश भागाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर त्या रुस्तमने पोहोचावं एवढीच प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद.